प्रश्न पडत असेल ना, की नाश्त्याला काय बनवायचं ते पण फास्ट आणि रोज-रोज तेच पराठे खाऊन पण कंटाळा आला असेल ना, तर आज आपण काहीतरी वेगळं बनवणार आहोत. हेल्दी आणि टेस्टी. तर आपण दुधी भोपळ्याचे एकदम सॉफ्ट आणि हेल्दी पराठे बनवणार आहोत. त्यासाठी मी एक दुधी भोपळा घेतलेला आहे आणि मी याला स्वच्छ धुवून कट करून घेते आणि हा भोपळा एकदम कोवळा आहे. बघा त्याच्यामध्ये बिया वगैरे काही नाही आहे. आणि मी ते हाफच यूज करणार आहे कारण हाफचेच भरपूर पराठे होतात आणि मी त्याच्यावरचे साल काढून घेतले कारण पराठे हे सॉफ्ट होतात. जर साल वगैरे काढली नाही तर पराठे हे थोडेसे कडक होतात. त्याच्यामुळे मी ते साल काढून घेतली आणि त्याला आता मी खिसून घेते आहे. त्याला पूर्ण किसून घ्यायचं आहे. हा पराठा खूप हेल्दी असतो शरीरासाठी. अशाच हेल्दी रेसिपीज मी बनवत असते घरच्या घरी अगदी कमी साहित्यात. अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल माझ्या चॅनलला तर सबस्क्राईब करून घ्या. म्हणजे मी जेव्हा अशा हेल्दी रेसिपीज अपलोड करत जाईल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला तो व्हिडिओ पाहता येईल. आता हा आपला दुधी भोपळा खिसून झालेला आहे पूर्ण. आता याच्यामध्ये आपल्याला इथे आपण 2 वाटी गव्हाचं पीठ वापरणार आहोत. आता 1 वाटी आपण याच्यामध्ये टाकून घेऊयात किसमध्ये आणि 1 वाटी ही नंतर यूज करणार आहोत आपण जसं लागेल तसं. इथे आपण आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे आणि 1 चमचा लाल मिरची घेतलेली आहे. तुम्ही इथे हिरवी मिरची पण वापरू शकता आणि थोडीशी हळदी टाकलेली आहे. आपण इथे जास्त मसाले यूज करणार नाही आहेत कारण मसाले पण जास्त खाल्लेले हे चांगले नसतात शरीराला. आणि थोडीशी इथं जिरे टाकणार आहोत त्याच्यामध्ये कारण इथे मी थोडासा ओवा यूज करणार आहे. याच्यामुळं आपल्या पराठाला एकदम टेस्ट पण छान येईल आणि खाण्यासाठी ते अजून हेल्दी बनतील. ते ओवा टाकून घ्यायचा त्याच्यामध्ये. आणि आपले पराठे अजून हेल्दी आणि टेस्टी बनण्यासाठी आपण इथे कोथिंबीर यूज करणार आहोत. भरपूर अशी कोथिंबीर टाकायची त्याच्यामध्ये. आपण इथे जास्त मसाले यूज केलेले नाही आहेत कारण आपल्याला हेल्दी पराठे बनवायचे आहेत. आता ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं, चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि जे आपले हे पूर्ण मिश्रण आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे. आणि इथे आपण बिलकुल पाण्याचा वापर करणार नाही आहेत कारण पहिला जो किस होता त्याला ओलावा होता. त्याच्यामध्येच आपले जे गव्हाचं पीठ होतं ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपलं जे राहिलेलं गव्हाचं पीठ होतं ते गव्हाचं पीठ त्याच्यामध्ये परत टाकून मिक्स करायचं आहे. म्हणजे एकदम घट्ट मळायचं आहे जेणे की आपल्याला पराठे ते जे बनवता येतील. आणि हे मळलेलं पीठ 10-15 मिनटं मुरण्यासाठी मस्त ठेवून द्यायचं आहे. आणि आता बघा आपलं मस्त सॉफ्ट झालेलं आहे पीठ पराठ्यासाठी म्हणजे रेडी झालेलं आहे. आता आपण हे जे पराठे बनवायला घेऊयात. तुम्ही पण म्हणताल की दुधी भोपळ्याचे पराठे एवढे सॉफ्ट आणि टेस्टी कसं काय होऊ शकतात. तुम्हाला माहिती आहे का ही दुधी भोपळा चवीलाच नाही तर आरोग्याला सुद्धा खूप चांगला आहे आणि हा खूप पचण्यासाठी हलका पण असतो. म्हणून असे पराठे तुम्ही सकाळी नाश्त्याला वगैरे खाऊ शकता किंवा टिफिनला लहान मुलांसाठी एकदम चांगले आहेत, हेल्दी आहेत आणि एकदम फास्ट होतं. तुम्हाला टाईम वगैरे जाणार नाही. आणि याला थोडंसं लाटायचं आहे आणि थोडंसं तूप किंवा तेल लावायचं आहे. मी इथं थोडंसं तूप लावते आहे. तुम्ही तेल लावलं तरी चालेल तुम्हाला तेल आवडत असेल तर. आणि आता आपल्याला ह्याला घडी घालून ह्याला लाटून घ्यायचं आहे. तर आता तुम्हाला याचं चौकोनी पण किंवा गोलाकार पण तुम्हाला जसा शेप हवा आहे तुमच्या मुलांना किंवा तुम्हाला जसा शेप आवडतो त्या शेपमध्ये तुम्ही हा पराठा लाटून घ्यायचा आहे. आणि हा पराठा खूप हेल्दी आहे असं मी का सांगते तुम्हाला, कारण हे पचनासाठी खूप हलका आहे आणि तुम्ही एक जरी पराठा हा खाल्ला तरी तुमचं पोट असं भरल्यासारखं होईल. तुम्हाला भूक लागणार नाही आणि तुमचं वजन वगैरे वाढलं असेल तर त्याच्यावर एकदम कंट्रोल ठेवण्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे तुम्हाला. आणि तुमच्या शरीरामध्ये जी उष्णता आहे, हीट आहे, ती हीट कमी करण्यासाठी सुद्धा हे उपयोगी आहे तुम्हाला. हा पराठा आपण भाजून घ्यायचा आहे दोन्ही साईडने आणि याला आपण आता थोडंसं तूप लावणार आहोत. तुम्ही याला बटरसुद्धा यूज करू शकता जर तुम्हाला बटर यूज करायचं असेल तर. मी इथे तूप लावते आहे. दोन्ही साईडने तूप लावून घेते कारण तूपसुद्धा चेहऱ्यासाठी खूप चांगला आहे कारण चेहरा ग्लो करतो तुपाने. म्हणून मी इथे तूप वापरणार आहे. गॅस हा आपण फास्ट न करता लो फ्लेमवरतीच ठेवायचा आहे म्हणजे आपला पराठा हा व्यवस्थित भाजला जाईल. आणि दुसऱ्या साईडनं पण आपण थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे त्याला आणि तो एकदम सॉफ्ट होण्यासाठी आपल्याला दोन्ही साईडने भरपूर असं तूप किंवा बटर लावायचं आहे. म्हणजे आपला हा जो पराठा आहे एकदम सॉफ्ट राहील आणि टेस्टी राहील. आणि आपला लो फ्लेम का करायचा गॅसचा, कारण हा पराठा सगळ्या बाजूने आपला भाजला जाईल कारण कच्चा राहणार नाही आहे कुठे. अशाच माझ्या छान छान रेसिपी असतात, तुम्ही तुमच्या फ्रेंड्सला वगैरे शेअर करू शकता. बघा हा किती तुम्ही बघू शकता हा दिसायलाच किती छान झाला आहे. असं पाहिल्यानंतर असं वाटेल ना की पराठेच खावे, याची भाजी नको खायला. कारण बऱ्याचदा असं होतं की भाजी खूप जणांना आवडत नाही
आणि लहान मुलांना तर दुधी भोपळ्याची भाजी म्हटलं की त्यांना भूकच लागत नाही आहे, त्यांची भूकच पळून जाते. त्यांच्यासाठी तर हा एकदम हेल्दी नाश्ता आहे. तुम्ही जेवण म्हणलं तरी चालेल, कारण लहान मुलांना एक पराठा खाल्ला तर त्यांचं फुल पोट भरतं आणि त्याच्यामुळे त्यांना भूक पण लागणार नाही आणि त्यांना एनर्जी पण राहील खूप वेळ. असेच आपले सगळे पराठे मस्त भाजून घ्यायचे आहेत. मी एक दुधी भोपळा घेतला होता, पण त्याच्यामधला हाफच यूज केला आहे, कारण त्या हाफमध्ये पण 7-8 असे पराठे आपले बनू शकतात. बघा आपले हे पराठे कसले मस्त वाटायला लागलेत आणि हे टेस्टीसुद्धा झालेले आहेत खूप. आणि तुम्हाला जर वेट वगैरे कमी करायचं असेल तर हे दुधी भोपळ्याचे तुम्ही भाजी किंवा पराठे खाऊ शकता आठवड्यातून 2-3 वेळेस. असेच आपले सगळे पराठे इथे बनवून झालेले आहेत आणि हे टेस्टी पराठे आपण लोणचं किंवा शेंगदाण्याची चटणी किंवा दही यासोबत खाऊ शकतो. बघा किती मस्त झाले, तुम्हाला पण बघूनच खावं असं वाटत असेल ना. अशाच हेल्दी रेसिपींसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. आणि भेटूयात आपण अशाच हेल्दी रेसिपीमध्ये.